मंगलाचरण। श्रीसखोरा स्वरमयचिन्दवन्दितम् दोदगायिकम् अमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थं धम्मसकतारम् ते गुणतीर्थयरे सुतौ वसीते विशुद्धतपावे समणीय नानदंसनो चरित तव वीर्याय रे ते सौवे समगं पतेहमेव पतेहम् वन्दाम्यवर्तन्ते अरहन्ते मानुते ते इच्छाहन्ताणम् तव नमो गणराणम् अजावयवगानम् साहुणम् चैव सौवेशम् तेजम् विशुद्धदंसनम् नाणुप्राणासमम् समासेय उपसंपयामि सम्मम् यत्तो निर्वाणसम्पत्ति। नंबर 76 गाथा नंबर 44। ताणनिषेज विहारा धम्मोदे सोयनियदयो तेसम् अरहन्ताणम् ज्ञाने मायाचारो वैत्तिन्नम्। आचार्य प्रवचनकार ज्ञानतत्व प्रज्ञापन अधिकार प्रथम मागतल्या 43 गाथ्यात आचार्याने सांगितलं ने पदार्थ असं ज्याचं लक्षण आहे असं नियार्थ परिणामात क्रिया त्याचं फळ कोणत्या कारणाने उत्पन्न होतं असं विचारलं होतं तर तिथे सांगितलं की मोह राग विसरूप क्रिया त्या कारणाने क्रियाचं फळ उत्पन्न होतं ज्ञानामुळे बंध होत नाही अशा प्रकारे मागितल्या गाथ्यांची चर्चा केल्यानंतर या गाथेला सांगतात की केवली भगवंताची क्रिया जी आहे ती क्रियाने त्या क्रियेचे फळ बंध उत्पन्न करत नाही। केवली भगवान झाले पक्ष, क्रिया हे झाले क्रियाचं फळ, क्रिया आणि क्रियाफळ झाली, क्रिया झाली साधन आणि क्रियाफळ बंध उत्पन्न करत नाही म्हणजे बंध होत नाही हेतू। क्रियाफळ बंध उत्पन्न करत नाही, क्रिया आणि क्रियाफळ हे दोन्ही झालेली साधन आणि बंध उत्पन्न करत नाही साध्य। मग मागडल्या त्याला क्रिया आणि क्रियाचं फळ बंध सांगितला होता। ज्ञान बंधाचे कार्य नाही बनले आता इथे सांगतात क्रिया आणि क्रियाचं फळ यामुळे क्रियामुळे क्रियाच्या फळामध्ये बंध उत्पन्न होत नाही। कोणाला केवली भगवंताला कारण का
केवली भगवंतामध्ये मोह राग द्वेष नाही. मोह राग द्वेषाच्या क्रिया आणि त्या क्रियेचं फळ बंद होतं. हे मागटल्या गाते सिद्धतंत्र असं सांगतात की क्रियाने क्रियाचं फळ अनंताना बंधाला कारण नाही. फक्त इर्यापताश्रव आहे. आता बंध बंध कोणाला म्हणायचा? बंधाचे चार भेद: प्रकृती, प्रदेश, नित्य अनुभव. मिथ्या कृती, प्रमाणकशाही योग. बंधाची कारण बंधाचे अनेक कारण अनेक ठिकाणी भिन्न वेळेला भिन्न भिन्न सांगितले जाते. प्रत्येक कर्माचं बंधाचं कारण वेगवेगळं आहे. नाही, पहिले सामान्य रूपाने प्रकृती, प्रदेश, स्थिती, अनुभव चार हे बंधाची चार कारण. कधी सांगणार की मिथ्या कृती, प्रमाद, कशाही योग हे बंधाची कारण. पुढे सांगणार ज्ञानावरणादी 8 कर्म बंधाची कारण. मग असे बंध सांगत असताना प्रकरणानुसार त्या ठिकाणी त्या प्रकारे बंध घ्यायचा. एक परत सांगितले की बंद होत असून सुद्धा बंद नाही, आणि बंद होत असून सुद्धा बंद आहे. मग बंद आहे आणि नाही दोन्ही सांगितलं. केवलींच ना नाही, आता जन्मस्थामध्ये ते वरच्या प्रकरणातलं जन्मस्थाना सांगणार बंद आहे पण आणि बंद नाही पण, आणि केवलीना बंद नाही. बंद कोणाला म्हटलं? समयसारादी अन्य ग्रंथामध्ये ज्या कारणाने ज्या परिणामाच्या घरी उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद मानला जातो त्यालाच बंद म्हटला जातो. उत्कृष्ट स्थिती आणि अनुभव मानला जातो त्यालाच मोक्ष मार्गामध्ये बंद सांगितला जातो. एक सांगितलं. दुसरं सांगितलं उत्कृष्ट स्थिती अनुभवामुळे बंद होतो. ज्या बंधाच्या कारणामुळे पंचपरावर्तनामध्ये जीवाला परिभ्रमण करावं लागतं त्यालाच बंध म्हटला जातो. आणि उत्कृष्ट स्थिती अनुभव बंध पंचपरावर्तन मध्ये परिभ्रमण करणारा जीव मिथ्या वृत्ती असतो. उत्कृष्ट बंध मिथ्यात्वामध्येच होतो. म्हणून मिथ्या वृत्तीलाच बंध आहे. मुख्य दृष्टीलाच बंध आहे. आणि सम्यक दृष्टीला बंद आहे आणि नाही. उत्कृष्ट स्थिती अनुभव बंद बांधत नाही. पंचपरावर्तन मध्ये परिभ्रमण करत नाही. या अपेक्षेने सम्यक दृष्टीला बंध नाही. मिथ्या दृष्टीत बंधक आहे, सम्यक दृष्टी हमेशा अबंधक आहे. श्रद्धेच्या अपेक्षेने, ज्ञानाच्या अपेक्षेने आणि क्रियाच्या अपेक्षेने पहिल्या गुणस्थानापासून 13व्या गुणस्थानापर्यंत बंधक आणि अबंधक सगळे जीव आहेत. चौथ्या गुणस्थानावरती जीवाला 7 कर्म प्रकृती गेल्या मुनियाच्या, म्हणून 7 कर्म प्रकृतीचा बंध नाही. बाकीच्या 21 प्रकृतीचा बंध आहे. अप्रत्यक्षादी 21 प्रकृती अप्रत्यक्षादीचा बंध आहे. 5व्या गुणस्थानामध्ये 11 गेल्या त्याला बंद आहे. 11 कोणते कोणते सर? अप्रत्यक्ष हे अनंत अणबंध आणि अप्रत्यक्ष 11.
11 15 हम्म, 28 मग पुढे 5 महाव्रती झाले, हम्म, 3 कषाय गेले, हम्म, 15 प्रकृतीचा अभाव, 13 प्रकृतीचा सत्व. मग पुढे त्रिणी आरूढ मध्ये हम्म, कषाय नाही, हम्म. योग आहे. योग आहे. मग त्या ठिकाणी सांप्रदायिक आश्रव पण आहे आणि 13व्या गुणस्थानामध्ये योग आहे. हम्म, हम्म, योगामुळे तिथे आश्रवणी बंद आहे. हम्म. म्हणजे पहिले आहे हे सिद्ध करायचं. सर सांप्रदायिक आश्रव 13व्या गुणस्थानात. इर्यापत आश्रव हा मी तेच म्हटलं, सांप्रदायिक म्हटलं ना तुम्ही ते. खालीपर्यंत आहेत ना बंद. हो, खालीपर्यंत सांप्रदायिक हे आहे. 9व्या गुणस्थानापर्यंत 9व्या गुणस्थानापर्यंत सांप्रदायिक आणि तिथून पुढे इर्यापत. इर्यापत आश्रव. हम्म, कारण त्या ठिकाणी कषायचा अभाव झाला. हम्म, मग मिथ्यात्व गेली, कषाय गेले, आवृत्ती गेली, प्रमाद गेला, आता फक्त योग राहिला. हम्म, त्यामध्ये आर्यन भगवंतामध्ये काळयोग आणि वचनयोग आहे. हम्म, या 2 कारणांनी बंद होतो. हम्म, बंद होतो आणि बंद होत नाही. हम्म, 14व्या म्हणत ताणावरती जीवाला हम्म, बंद नाही, हम्म. नवीन. तसं अरहंतांना नवीन बंद नाही असं नाही. इर्यापत आश्रवाचा बंद आहे हम्म, म्हणून बंद आहे हम्म, आणि अरविंद भगवंतांना बंद नाही. हम्म, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, हम्म, मोक्ष हम्म, एका समयातच होतात हम्म, म्हणून त्या अपेक्षेने बंद नाही. हम्म. पण 14व्या गुणस्थानामध्ये सर्वथाच बंधाचा अभाव आहे, नवीन. नवीन. तसं इथे 13व्यात नाही, म्हणून 7 वेदनेचा बंध होतो 13व्या गुणस्थानात. मग या अपेक्षेने बंध आणि अबंध सगळे लावून घ्या. समय सारमध्ये बंध अधिकारमध्ये जे सगळी चर्चा केलेली आहे. म्हणून अरिहंतांना त्यांची क्रियाफळ बंध उत्पन्न करत नाही. ते क्रियाने बंध होत नाही हे या ठिकाणी सांगतात. गाथा नंबर 44. तुम अरहंत भगवंतों के उस समय खड़े रहना, बैठना, विहार और धर्मोपदेश स्वाभाविक ही प्रयत्न बिना ही होता है. आर्यन भगवंतांना त्या समाला उभारणे, दिव्यध्वनी संपली, समोरच्यांचा कान संपला, 6 घडी संपली दिव्यध्वनी, तिथून उभारून निघाले. जे उभारण्याची क्रिया परत संधी कानाला जिथे असतील तिथे बसतात, बसण्याची क्रिया, उभारून बसण्याच्या मध्ये विहरणाची क्रिया, एका कानावर दुसऱ्या कानावर गमन करतात आणि समोर मध्ये धर्मोपदेश देतात. मग हे सगळ्या काय झाल्या क्रिया. उभारणे, बसणे, विहार करणे, धर्मोपदेश देणे. उभारणे, बसणे, विहार करणे कायाची क्रिया, धर्मोपदेश वचन योग. हे एक आहे क्रिया. एक क्रिया स्वाभाविक ही प्रयत्न बिना ही होती है. मग त्यांना मला काय ते थांबायचं आहे, ते उठायचं आहे, जायचं आहे, मला उपदेश द्यायचा आहे असं त्यांच्यावरती भाव नाही. उपदेश स्वाभाविकच बिना प्रयत्नाने आपल्याकडून स्वयं होतात.
म्हणून त्याला इच्छापूर्वक नाही पण स्वाभाविक बिना क्रियाचे होतात. मग त्याला उदाहरण दिलं, त्रिलोके माया चारती त्रिभंती. मग सांगितलं काय, मनुष्य गती बांधत असताना, त्या मनुष्य गतीमध्ये स्त्रीवेद बांधत असताना, गती मनुष्य स्त्रीवेद बांधत असताना, त्या गतीमध्ये मनुष्य गतीमध्ये स्त्रीवेद बांधत असताना त्याने मायाचारामुळे स्त्रीगती पर्यायाला प्राप्त होतो. मग तिथे काय आहे, त्या ठिकाणी त्या स्त्रीमध्ये कसं आहे, स्वाभाविक आपल्या शरीराला झाकण्याचे भाव असतात, ते स्वाभाविक एक सांगितलं. दुसरं सांगितलं, घरामध्ये आपल्या शेजारी लोक राहतात, त्यांच्यातलं पीठ संपलेलं आहे, साखर संपलेली आहे, चहा संपलेला आहे, दूध संपलेलं आहे, आपल्याकडे मागायला आले, आपल्या घरात आहे, पण आमचंही आता संपलेलं आहे, आमच्याकडे नाही. हे तिला प्रयत्न करून सांगावं लागत नाही, सहज त्यांच्यातून ती क्रिया होते. आणि पुरुषाला सांगितलं अमुक अमुक पाहिजे, थांबा आमच्या घरच्याला विचारतो, तो लगेच म्हणत नाही. म्हणजे तसं तिच्या आचरण आहे की त्या गतीमध्ये त्या वेदामध्ये ती क्रिया स्वाभाविक होते, प्रयत्न आधी त्या ठिकाणी करावा लागते. माया स्त्रियांच्या मायासारखी हे काय केलं की उदाहरण दिलेलं आहे आधी भगवंतासाठी. म्हणून स्वाभाविक म्हणजे काय, प्रयत्नशिवाय होतात. तर स्त्रीमध्ये मायाचाराचा भाव स्वाभाविक असतो, तिला करावा लागत नाही. मग हे आता वर्तमानामध्ये कसे स्वाभाविक होतात. मग स्वाभाविक होत असताना सुद्धा काय आहे, ज्या ज्या क्रिया होतात ते कर्माच्या उदयाशिवाय होत नाहीत. आणि यांनाही कर्माचा उदय आहे. त्या कर्माच्या उदयामध्ये तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा उदय आहे. त्या तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीच्या उदयामध्ये या क्रिया स्वाभाविक होऊन जातात, अबुद्धीपूर्वक होऊन जातात. त्यांना काही करण्याचे भाव नाही. उठाचे, बसाचे, चालाचे, सांगाचे भाव झाले तर सर्वज्ञ राहत नाही, जन्मत अज्ञान म्हणजे तीच असते. म्हणून स्वाभाविक प्रयत्नाशिवाय होतात या सर्व क्रिया, म्हणून बंध नाही. मोह संपलेला आहे, दर्शन मोह नाही, त्यार्थ मोह नाही, म्हणून त्यांना क्रिया त्यांची बंधाचं कारण नाही. आणि केवळ ज्ञान सुद्धा बंधाचं कारण नाही. ज्ञान तर नाहीच म्हणून सांगितलं पहिले. आता क्रिया बंधाचे कारण होते तर ते मिथ्यात्व मोह रागद्वेष हे क्रिया बंधाचे कारण आहे. आणि ते अरंतामध्ये मोह रागद्वेष नाही, म्हणून त्यांच्या क्रिया बंधाला कारण नाही. सम्यक जीवाचे सुद्धा होणारे क्रिया भले तो बुद्धिपूर्वक वर्तमानामध्ये करतो, करत असताना सुद्धा हा माझा स्वभाव नाही हे जाणतो. ही श्रद्धा त्याच्यामध्ये दृढ आहे. समारोपाने सहित अकर्ता माझा आत्म्याचा स्वभाव आहे, ही श्रद्धा आहे. ज्ञानात निर्णय आहे आणि पूर्वी बांधलेल्या कर्माच्या उदयामध्ये कार्य होत आहे. कर्माच्या उदयामध्ये होणाऱ्या क्रियाचा मी करता नाही, अशी सम्यक दृष्टीपती श्रद्धा ज्ञानाची परिणती असल्यामुळे क्रिया होत असताना सुद्धा मोह रागद्वेष अनंत अनुबंधी जनित नाही, म्हणून त्या अपेक्षेने त्यांना बंध नाही. म्हणजे क्रिया अरंग भगवंतामध्ये उभारणे, बसणे, चालणे, धर्मोपदेश देणे, मग हे सगळे काय आहे
योगाचं कार्य आहे. योग कथनची एक अपेक्षित चारित्राची पर्याय आहे. मग हे आता समजून का होतं? तर या जीवाने पूर्व तिसऱ्या भावामध्ये तीर्थंकर नामकर्म प्रकृती बांधत असताना विपाक विचे नावाचे धर्मध्यान केले होते. विपाक विचय जीवाने पुण्य आणि पाप परिणामाच्याद्वारे केलेले परिणामाच्याद्वारे बांधलेले कर्म त्या जीवाला उद्याला येतात आणि उद्याला आल्यानंतर तो जीव चारी गतीमध्ये कशा प्रकारचं दुःख भोगतो आणि या चारी प्रकारच्या चारी गतीच्या दुःखातून तो सुटून निर्वाणाला प्राप्त व्हावे अशी सोलापूर भावनामध्ये अशी भावना वाहिली होती. मग त्या वाहिलेल्या भावनेच्या घरी बांधलेले ती भावना होती शुभ भाव. या शुभ भावाच्या घरी बांधलेले पुण्यकर्म होते आणि ते बांधलेले पुण्यकर्म आता उद्याला आले. त्यावेळेला बुद्धिपूर्वक प्रयत्न केला आणि आता ते उद्यानंतर सर्व क्रिया अबुद्धिपूर्वक होतात. एवढं तिथे कर्णानुगाच्या अपेक्षेने धवलादीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं. टीका जैसे स्त्रियों के प्रयत्न के बिना भी उस प्रकार की योग्यता का सद्भाव होने से स्वभावोची माया के ढकने से ढका हुआ व्यवहार प्रवर्तित आहे. स्त्रीमध्ये त्याच्या प्रकारचा काही स्वभाव त्याच्या काय की माया के ढकने से ढका हुआ व्यवहार रहता है. उसी प्रकार केवली भगवान के प्रयत्न के बिना ही प्रयत्न न होने पर भी उस प्रकार की योग्यता का सद्भाव होने से खड़े रहना, बैठना, विहार और धर्म देखना स्वभावभूति प्रवर्तते हैं. उसी प्रकार म्हणजे जो दृष्टांताला सादृश्य केवली भगवंतामध्ये सुद्धा वर्तमानमध्ये प्रयत्न न करता म्हणजे इच्छाशिवाय सुद्धा त्या प्रकारची योग्यता 13व्या वर्तमानामध्ये बांधलेली तीर्थंकर प्रकृतीचा उदय येतो. त्या योग्यतेमध्ये सद्वाचार उभारणे, बसणे, विहार करणे, दिलधुनी फिरणे, झालेली दिलधुनीचा कान संपल्यानंतर आपोआप बंद होणे 6 घडीनंतर हे सर्व क्रिया स्वभावही प्रवर्तमान होतात. तीर्थंकराला तिथे काही करावं लागत नाही, राग नाही, म्हणून त्यांना क्रिया बंधाला कारण नाही. मग आपले छद्मस्त जीव दुसऱ्यांना उपदेश देत आहे, सांगत आहे. तर दुसऱ्यांना उपदेश देण्याचा परिणाम चारित्र मोहाचा आहे. त्या चारित्र मोहाच्या उदयामध्ये होणारी क्रिया ती बंधाला कारण आहे. मग जेवढे ज्ञानी विद्वान आहे त्यांना ज्या वेळेला दुसऱ्यांना संबोधन करायचं आहे, प्रसंगात आहे, त्या वेळेला त्यांच्या सर्व क्रिया बंधाला प्राप्त होतात. काय म्हणलेलं धर्म उपदेश तुम्ही देता, दुष्ट लोकांचं कल्याण होतं, मग तुम्ही चांगलं कार्य करता असं म्हणतात. आणि त्या ज्ञानीला पण सांगतो आपण पण 4 शास्त्राचं ज्ञान दुसऱ्याला देतो, लोकांचं कल्याण होतं. पण मी पण केलेलं प्रवचन शास्त्राची उपदेश माझं काय, मला त्याच्यामुळे फायदा आहे. त्याच्यामुळे काय होतं, दुसऱ्याला उपदेश देताना तो जीव बंधक आहे का अबंधक आहे? कसं आहे, बंधक आहे का अबंधक आहे?
हॅलो. अबंधक आहे. दुसऱ्याला उपदेश देताना छद्मतजीव बंधक आहे का अबंधक आहे? बंधक आहे सर, बंधक. बंधकला ज्ञानी चांगलं मानतो का? नाही मानत ना. मग तिथे श्रद्धेमध्ये पाहिजे की उपदेश देणे सुद्धा माझा स्वभाव नाही. मग तो पण चारित्र मोहाचा राग आहे. म्हणून बंध. चारित्र मोहाचा राग सुद्धा बंधाला कारण आहे. म्हणून उपदेश मी देतो हे चुकतंय, माझा अपराध आहे. बोलतो हे अपराध आहे, अशी अंतर्मनामध्ये खंत वाटायला पाहिजे. मग मी उपदेश नाही दिला तर लोकांना चवणणार कसं? लोक ज्ञानी कसं होणार? मोक्ष मार्गस्थ कसे होतील? मग दुसऱ्याला मोक्ष मार्गस्थ करण्यासाठी, दुसऱ्याला बंधातून मुक्त करण्यासाठी आपण बंधामध्ये अडकलो. कुठे कोणतं शहाणपण आहे तिथे? नाही शहाणपण नाही, पण तिथे आपण श्रद्धा ठेवायची. मी अबंधक स्वरूपी आहे. तिथे काय सांगायचं? दुसऱ्यांना मी उपदेश देत नाही, माझ्या स्वतःला देतो. एक त्यांचे काय, मी मौन राहून माझ्या आत्म्यापाशी स्थिर राहण्यासाठी तो समर्थ आहे. म्हणून मी बोलून मला तो उपदेश देत आहे. मी दुसऱ्यांना उपदेश देत नाही, त्यांना त्यांच्या स्वतःच्या उपादानाची एकी कल्पना, त्यांच्या पुण्यामुळे चंद्र मिळत असताना मी बहिरंग निमित्त मात्र आहे. माझ्यामध्ये ग्रहण त्याग शून्यत्व शक्ती आहे. मग घेणारा जीव पण घेत नाही आणि मीही देत नाही. घेणारा आणि देणारा दोघेही ज्ञाता स्वरूप आहे, होते आणि पुढे ज्ञाताच राहणार. अशी श्रद्धेची ज्ञानाची परिणती असताना बहिरंगामध्ये होणाऱ्या क्रिया ते ज्ञानीला बंधनाला कारण नाही. मग हे सर्व काय आहे? म्हणून तिथे एक अपेक्षेने 25 कषाय नष्ट झाले. म्हणून चारित्रमोह 12 गुणस्थानात संपला. पण योग आणि काय? पण योग तो कोणताही चारित्र गुणाचीच पर्याय आहे. म्हणून 13व्या गुणस्थानामध्ये योगाचा सद्भाव आहे. योगाच्या जरी बंद होतो, पण योगाच्या जरी बंद होत असताना तिथे मिथ्याकणी कषाय नाही. मिथ्याकणी कषायाच्या अभावामध्ये होणारी काय योगाची आणि वचन योगाची क्रिया बंधाला कारण आहे. एक समयावरती दुसऱ्या समयामध्ये राहत नाही, म्हणून बंध नाही, पण ती क्रिया त्यांना बंधाला कारण होत नाही. अनेकांच्या दृष्टीने लावायचा. इथे आर्यंताला दाखवत असताना खालच्या 4व्या, 5व्या, 6व्या गुणस्थानावरती जसा बंद होतो त्या अपेक्षेने त्यांना बंध नाही. आणि 14व्या गुणस्थानामध्ये सर्वताच अबंध आहे, तसा इथे सर्वता अबंध नाही, म्हणून तिथे बंध पण आहे. और यह प्रयत्न के बिना ही विहाराधिक होना बादल के दृष्टांत से अविरुद्ध है. अशा सगळ्या ज्या क्रिया होतात, आता मी काय करणार आहे? ढगाचा उदाहरण दृष्टांत देणार आहे. मग त्या ढगाच्या देणाऱ्या दृष्टांतामध्ये आणि आर्यंताच्या होणाऱ्या क्रियेमध्ये कुठेही विरुद्धपणा नाही. जैसे बादल के आकारों परिणमित उद्गलों का गमन, स्थिर रहना, गर्जना और जलवृत्ति पुरुष प्रयत्न के बिना भी देखी जाती है. मग आकाशामध्ये ढग येतात, मग ते काही उद्गलाच्या आकारोपाने परिणमित ते उद्गल आकारोपाने परिणमन करतात. आणि एका स्थानावरून काय करतात, दुसऱ्या स्थानावरती ग म्हणजे आकार स्वयं बनतो.
त्या रूपाने परिणाम होतात, तिथून गमन करतात, जिथे पाऊस पडायचा तिथे थांबतात, थांबले गर्जना होते आणि पाऊस पडतो. मग तिथे कोणीही पुरुषाच्या प्रयत्नाशिवाय सगळं कार्य दिसून येतं. म्हणून कथा आहे, अविरुद्ध दृष्टांमध्ये सादृश्य दृष्टांत आहे. उसी प्रकार केवली भगवान के लिए खड़े रहना इत्यादि अबुद्धिपूर्वक ही इच्छा के बिना ही देखा जाता है. त्याप्रमाणे त्या इच्छा अबुद्धिपूर्वक म्हणजे इच्छाशिवाय काय प्रकार दिसून येतात. इथले स्थानादी खड़े रहणे, बैठणे इत्यादि का व्यापार मोहदय पूर्वक न होने से क्रिया विशेष क्रिया के प्रकार होने पर भी केवली भगवान के क्रिया फलभूत बंध के साधन नहीं होते. याप्रमाणे उभारणे, काढणे आदि सर्व क्रियाचा व्यापार आहे. मोहपूर्वक असल्यामुळे म्हणजे दर्शन मोह आणि चारित्र मोह, दर्शन मोहपूर्वक नाही. मग अशा त्या क्रियाविशेष कोणती? गमन करणे ही वेगळी आहे, थांबणे वेगळी आहे, विविधने फिरणे वेगळी आहे, थांबणे वेगळी आहे. ती प्रत्येक वेगळी वेगळी आहे, पण त्याला क्रियाविशेष असल्यामुळे होत असताना सुद्धा केवली भगवंतांना उठणे, बसणे, चालणे, बोलणे, फिरणे, फिरणे हे सगळे क्रिया, त्या क्रियेचं फळभूत बंध साधन नाही, बंध होत नाही. केवली भगवान के स्थान आत्मार्ग आहे. यह कार्य संबंधी क्रिया है तथा दिव्य ध्वनि से निश्चय व्यवहार धर्म का उद्देश्य वचन योग संबंधी क्रिया आघाती कर्म के निमित्त से सहज ही होती है. मग या सर्व क्रियांमध्ये काययोगाच्या क्रिया धर्मोपदेश आदि देणे, गमन करणे ही कायाची क्रिया, उपदेश देणे, निश्चय निवारण्याचा वचनासंबंधित क्रिया, मग हे कोणाचं कार्य आहे? जीवामध्ये अणुजीवी प्रतिजीवी गुण आहे. अणुजीवी गुणामध्ये अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत शक्ती प्रगट झालेली आहे. त्या अणुजीवी गुणाच्या अनंत चतुर्थरूप आत्म्याच्या क्रियामुळे बंध नाही. आणि राहिले करता प्रतिजीवी गुण, मग ते प्रतिजीवी गुण कसे आहेत? सगळे शरीराच्या आश्रित आहेत. प्रतिजीवी गुणाचं फळ शरीराला मिळतं आणि अणुजीवी गुणाचं फळ आत्म्याला मिळतं. म्हणून त्या ठिकाणी की त्यांना काय किंचित प्रकारांचा सर्वता त्यांचे आघाती कर्मांच्या निमित्ताने सहज होतात. मग आघाती कर्मामध्ये नाम कर्म आहे. नाम कर्मामध्ये 93 प्रकृती आहेत. त्या 93 प्रकृतीमध्ये गती, मनुष्य गती आहे. गतीमध्ये त्या ठिकाणी काय करत? मन, वचन, काय योग आहे. मग हे सगळं आघाती कर्माच्या निमित्ताने सहज होत. म्हणून ते केवली भगवान किंचित मात्र इच्छा नाही होती. हे काय केवली भगवंतांना किंचित मात्र का